डिजिटल मीडियाचे अग्रेसर व्यासपीठ बारामती समाचार। खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती नगर परिषदेला भेट दिली। मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासोबत बैठक घेऊन विविध विकास कामांचा आढावा घेतला। त्याचबरोबर विविध समस्यांचे तातडीने निराकरण करावे अशी सूचना करून त्यासंबंधीचे पत्र मुख्याधिकारी रोकडे यांना दिले। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बारामती तालुका अध्यक्ष SN बापू जगताप, बारामती शहराध्यक्ष संदीप गुजर, बारामती नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार, राष्ट्रवादी व काँग्रेस बारामती शहराध्यक्ष सत्यव्रत काळे, तालुका युवक अध्यक्ष प्रशांत बोरकर, बारामती नगर परिषदेचे अधिकारी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। अनेक वेळा मी शहरामध्ये जेव्हा फिरते तेव्हा 3-4 गोष्टी मला प्रकर्षाने जाणवतात। एक तर बारामतीचा ट्रॅफिक प्रचंड वाढलेला आहे। आपला हा जो मोठा चौक आहे तो त्या चौकामध्ये अखंडपणे भिवंडी चौकात ट्रॅफिक आणि केऑस आणि ॲक्सिडेंट्स होतात। म्हणून मी माननीय गडकरी साहेबांची मदत मागितली, कारण का त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात अनेक असे ज्याला ब्लॅक स्पॉट्स म्हणतात जिथे जास्त ॲक्सिडेंट्स होतात, तिथे मला खूप गडकरी साहेबांनी मदत केली। आणि सेव्ह लाईफ नावाचा एक NGO आहे जो देशात गडकरी साहेबांच्या डिपार्टमेंटबरोबर काम करतो, नॅशनल लाईफ, त्यांना मी विनंती केली। ते आले मागच्या आठवड्यात आणि तिथला जो केऑस म्हणजे गोंधळ होत असतो त्या चौकात, अखंड 3 चौकात, त्याच्यात काय मार्ग काढता येईल, ॲक्सिडेंट्स कसे शून्यावर आणता येईल, त्याच्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली। ते आले, त्या सगळे डिझाईन्स वगैरे घेऊन गेलेले, एरिया शिफ्टिंग करून गेले। त्यांचं म्हणणं आहे 3 ते 4 आठवड्यात ते सोल्युशन देतील की काय त्याचे डिझाईन फ्लॉ काय, आता डिझाईनर चुकल्या म्हणून असते तसं होतं, तो एक मुद्दा महत्त्वाचा। त्यानंतर आपण भिवंडी चौकातून जेव्हा पेन्सिल चौकात जातो त्या रस्त्याचं काम सुशोभीकरण अतिशय चांगलं झालं, पण मी नेहमी जेव्हा जाते तेव्हा 1 आठवड्यात जेव्हा जाते तेव्हा एक साईडला काम सुरू असतं, पुढच्या आठवड्यात जर त्याच रस्त्याने गेले तर दुसऱ्या साईडला काम चालू असतं, अखंड त्या रस्त्यावर लेफ्ट किंवा राईट तो प्रोजेक्ट पूर्णच होत नाही। तर मला माहिती हवी होती की याचं काम संपत का नाही, सारखंच कसं काम आहे, आणि जो भाग झालेला असतो ना पुढच्या आठवड्यात त्याचा पुढचा भाग मोडलेला असतो, मग हे आधी चांगलं काम करत नाहीत का काय नक्की आहे। आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे कधीतरी कसं असतं, जेव्हा टेंडर निघतो ना त्याला एक तारीख असते, तर या टेंडरची तारीख कधी आहे, हा पूर्ण का होत नाहीये, हा एक महत्त्वाचा प्रश्न मला, दुसरा महत्त्वाचा। आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मला वाटत होता की हे कॅनॉलचं काम अतिशय उत्तम झालं, अतिशय छान। प्रॉब्लेम त्याच्यात असा आहे की 2 गोष्टी आहेत त्याच्यात, तो सिमेंटमध्ये झाल्यामुळे जे पाणी झिरपत होतं ते पूर्णपणे स्टॉप झाले, त्याच्यामुळे आजूबाजूच्या सगळ्या ज्या विहिरी आहेत पूर्णपणे सुकून गेले, त्याच्यामुळे व्हिज्युअली ग्रेट प्रोजेक्ट, पण इम्प्लिमेंटेशनमध्ये अर्थातच डिझाईन द्यायचं, म्हणजे आता डिझाईन वगैरे ते आता बघायला लागेल टेक्निकली काय, पण तिथले सगळी पाण्याची स्तोत्र बदलत आले, हा एक खूप गंभीर विषय झालेला आहे। आणि दुसरा महत्त्वाचा विषय की कॅनॉलचं जेव्हा प्रोजेक्ट झालं तेव्हा तिथे जेव्हा जर तुम्ही वॉक अँड ट्रॅक करणार होता, अतिशय सुंदर वॉकिंग ट्रॅक, अतिशय छान गार्डन केलं, प्रॉब्लेम असा आहे कॅनॉल आणि त्या वॉकिंग ट्रॅकमध्ये तिथे काही गार्डच नाही, एखादं मूल एखादी महिला कोणी घसरलं तर डायरेक्ट कॅनॉलमध्येच आहे, त्यामुळे सुरक्षितता हा विषय। आणि जेव्हा मी माहिती काढली तेव्हा जेव्हा डिझाईन केलंय त्याचा जो बजेट आहे त्या बजेटमध्ये रेलिंगचा कॉस्टच नाही, म्हणजे त्या रेलिंगचा विचारच झाला नाही, त्यामुळे व्हिज्युअली अतिशय छान, पण प्रॅक्टिकॅलिटीमध्ये ती गॅप आहे। आणि माझी सरकारला विनंती आहे, त्याचं मी पत्रही आज दिलंय की तातडीने रेलिंग्स करून घ्या, कारण तिथे लहान मुलं खेळतात, खूप चांगली वास्तू आहे, माझी वास्तूला कंप्लेंट नाही आहे, पण वास्तू करत असताना पाणी झिरपत नाही, आजूबाजूला सगळे पाण्याचे स्तोत्र ते सुकून गेलेले आहेत, प्लस सेफ्टीचा विचार, त्या सेफ्टी ऑडिट केलेलंच नाही, खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत। त्यामुळे ट्रॅफिक आणि ह्या 3 महत्त्वाच्या गोष्टी, आणि काही गाड्यांचा वगैरे इश्यू आहे त्याचा फॉलोअप, किंवा आपण आदरणीय पवारसाहेब केंद्रात असताना जो मोठा प्रोजेक्ट झाला मटन आणि फिश माशाचा, फिश मार्केटचा, तिथे खूप टेक्निकल इश्यूज, तर ते टेक्निकल इश्यूज, मग विजेचा प्रॉब्लेम, पाण्याचा प्रॉब्लेम आणि पार्किंगचा प्रॉब्लेम, असे प्रश्न आहेत, त्याच्यात लक्ष घालावं लागेल आणि ते सॉर्ट आउट करायला लागेल। आणि एक महत्त्वाचा विषय राहिला की ती आंबेडकर वसाहत जी आपली आहे त्याचं उद्घाटन लोकसभेच्या आधी झालं होतं, मोठा कार्यक्रम झाला होता, माननीय मुख्यमंत्री आले होते त्याच्यासाठी, आणि ते आले असताना
ते चाव्या अजून दिल्याच नाही आहेत लोकांना. आता मला आज अशी माहिती कळलेली आहे की ती जी घरं आहेत ते काय बारामती नगरपालिकेची नाही, ती महाराष्ट्र सरकारची आहे. तर महाराष्ट्र सरकारचे आणि नगरपालिका ह्याच्यात काहीतरी पेमेंटची गॅप राहिली आहे. तर लेबर डिपार्टमेंटचा तो एक इश्यू आहे. तर लेबर डिपार्टमेंटचे मंत्री जे आहेत त्यांना मी सकाळी कॉन्टॅक्ट केलं. ते ठाण्याला एका मीटिंगमध्ये होते. त्यांच्या फोनची वाट बघते. मी त्यांना विनंती करणार आहे की आमचे काहीतरी 3 का 4 कोटी रुपये क्लिअर व्हायचे. कृपा करून लवकरात लवकर करा. म्हणजे जी बिल्डिंग वास्तू उभी आहे, आता मला निवडून येऊन 100 दिवस आले, त्याच्या आधी आचारसंहिता म्हणजे 2 महिने इलेक्शन लंबत चाललं. म्हणजे कार्यक्रम झाल्यापासून 6 महिने व्हायला आले. जवळपास 6 महिन्यामध्ये एकही चावीचा वाटप झालेला नाही. लोकांना हक्काची घरं मिळत नाही आहेत कारण का केंद्र महाराष्ट्र सरकारचा हा सावळा गोंधळ आहे. त्यामुळे जर ते पेमेंट क्लिअर झालं आणि नगरपालिकेने पैसे दिले तर जे गरीब कष्ट करणारे ज्यांना मेरिटवरती घरं मिळाली आहेत, त्याचा एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी घेतला, ती स्वप्न पूर्ण करा. नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी बारामती समाचारला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.